दिल्ली ब्लास्टचा हल्ल्याआधीचा डॉक्टर उमरचा नवा व्हिडिओ समोर आलाय। आत्मघातकी हल्ल्याचं समर्थन करतानाचा त्याचा व्हिडिओ आहे। दिल्ली एनसीआर मध्ये अल-फलाह या विद्यापीठ परिसरात पहाटेच्या दरम्यान छापेमारी करण्यात आली। तपास यंत्रणांनी अल-फलाह गटाशी संबंधित 25 पेक्षा जास्त ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं आहे। आर्थिक अनियमितता, शेल कंपन्यांचा वापर, मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा हा भाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्याकरता 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। आता येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत कंपनीला या संदर्भात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे। नाशिकमध्ये शिवसेना उभाठाला मोठा धक्का बसलाय। उपनेते अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। अद्वै हिरे मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये आज भाजपत प्रवेश करणार आहेत। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी राजकीय समीकरण बदलणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठीच खेळी केली। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे शिवसेनेला सुरुंग लावलेला आहे। मनसेचे 3 टर्म नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी 3 टर्म नगरसेवक असलेली लोक फोडली आहेत, तर शिवसेनेचे 5 टर्म असणारे नगरसेवक सुद्धा फोडलेले आहेत। चंद्रपूरमध्ये एका रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची वादावादी बघायला मिळाली। शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट पॉडात जुन्या रस्त्याचं पुन्हा एकदा भूमिपूजन केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसतायत। अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ सोडली आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे। बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबरला पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होतो आहे। नव्या मंत्रिमंडळात 6 आमदारांमागे 1 मंत्री असं सूत्र ठेवण्यात आलं आहे। राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आलेली आहे। धाराशिव, भूम आणि परंडा या नगरपालिकेमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात भाजप, शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकवटले। जनता मात्र आमच्या शिवसेनेसोबत असून याचं रिफ्लेक्शन तुम्हाला निकालात पाहायला मिळेल असं तानाजी सावंत म्हणाले। जळगावामधील भुसावळ नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात प्रशासनाची कासवगती दिसून आली आहे। 194 इच्छुक उमेदवारांना टोकन देऊन रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाकरता 122 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत। नगरसेवक पदाकरता 8 नगरपालिकांमध्ये 1356 उमेदवार रिंगणात उतरले। वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होते आहे। नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नगर परिषद अध्यक्ष पदाकरता 15 तर सदस्यासाठी 235, हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षासाठी 13 तर सदस्य पदासाठी 248 नामांकन दाखल झालेली आहेत। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीकरता एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केला आहे। रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करत असतात असेही जगदीश पाटलांनी म्हटलंय। जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीकरता एकूण 275 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत। आजपासून या अर्जांची छाननी होईल। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदाच्या जागांकरता 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज दाखल केलेत। मलकापूर नगर परिषदेच्या 22 नगरसेवक पदांच्या जागांकरता 133 जणांनी तर 15 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेत। आजपासून अर्जांची छाननी होणार। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यंदाच्या आरक्षणामध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आलेत। विशेषतः ओबीसी, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आलेत।
भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलडाण्यामध्ये महायुतीमध्ये वितुष्ट पाहायला मिळतंय। निवडणुकीत महायुती कायम राहावी याकरता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला, केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, परंतु युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवलाच गेला नाही, त्यांनाच युती नको होती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिलेलं आहे। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदाकरता विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय, तर मवियात फूट पडली आहे। काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांकरता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलं, अर्ज दाखल केले। महामुंबईत 15 नगरपालिका, एका नगरपंचायतीतील 443 जागांकरता 1962 अर्ज दाखल झालेले आहेत। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल, बाळा जगताप गट आमने सामने आलेत। नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची चिन्ह आहेत। पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार आहे। दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतेय, तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय, त्यामुळे पंढरपुरात भाजपचा उमेदवार बिनविरोध होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपने विजयी सलामी दिली। जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली असून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाईल असं वाटत असतानाच काँग्रेस आता आघाडीतून बाहेर पडली आहे, स्वतंत्र लढणार आहे।